Hello friend, today we'll discuss about lecture number 12. आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा नवीन चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. त्यामध्ये काल आपण प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन काय असतात हे आपण पाहिलेलं आहे. प्रिन्सिपल सोल्युशन लाईज बिटवीन 0 to 2 पाय. जनरल सोल्युशन डिपेंड अपॉन इट्स पेरियडिसिटी. त्यामध्ये आपण त्याचे काही फॉर्म्युले पाहिलेले आहेत, 9 फॉर्म्युले जे तुम्हाला रिवाईज करायचे, तुम्हाला आठवायचे, तुम्हाला लिहून पाहायचे. साइन 0 कॉस 0 टॅन 0 साइन थिटा बरोबर साइन अल्फा, कॉस थिटा बरोबर कॉस अल्फा, टॅन थिटा बरोबर टॅन अल्फा आणि साइन स्क्वेअर थिटा बरोबर साइन स्क्वेअर अल्फा. हे आपण विदाऊट प्रूफ तुम्हाला सांगितलेले. प्रूफ करण्यासाठी तुम्हाला पेज नंबर सांगितलेले होते, पुस्तकामध्ये पेज नंबर पाहून घ्यायचे. आता आपल्याला पाहायचं आजच्या लेक्चरमध्ये प्रॉब्लेम डिपेंड ऑन जनरल सोल्युशन. आपल्याला जनरल सोल्युशनवरचे आणि प्रिन्सिपल सोल्युशनवरचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. सुरुवातीला प्रिन्सिपल सोल्युशन असेल, नंतर जनरल सोल्युशन असेल. प्रिन्सिपल सोल्युशनवरच जनरल सोल्युशन डिपेंड असते. प्रिन्सिपल समजलं तर जनरल सोल्युशन समजेल. आता प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशन समजण्यासाठी आपल्याला 11मधल्या काही कन्सेप्ट क्लिअर करायचे. त्यामध्ये सुरुवातीला आलेला आहे तुमचा स्टँडर्ड अँगल. आता स्टँडर्ड अँगल कोणकोणचे? स्टँडर्ड अँगल फॉर 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60, 90. किंवा रेडियनमध्ये जर सांगितलं तर 2 पाय रेडियन, π/6 रेडियन, π/4 रेडियन, π/3 रेडियन, π/2 रेडियन. एकूण एक मुलामुलींना साइन कॉस टॅन ह्या तिघायच्या किमती माहीत असल्या पाहिजे. ह्या कशा लक्षात ठेवायच्या याच्यासाठी सरांनी तुम्हाला चार्ट शिकवलेला आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे पहिले चार्ट वाचा, नंतर आपण तयार करू. मी सुरुवातीला या ठिकाणी कसं तयार करायचं तर तुम्हाला माहिती आहे 0 1 2 3 4 डिवायडेड बाय 4 स्क्वेअर रूट. मग त्यावेळेस साइन 0 हा 0 येतो, साइन 30 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 √3/2, साइन 90 1. बरोबर. याला अपोजिट लिहिलं काय भेटते बा? कॉस. इथे किती आलं? 1. इथे किती आलं? √3/2. इथे किती आलं? 1/√2. इथे किती आलं? 1/2. इथे किती आलं? 0. ही झाली तुमची साईनची किंमत. त्याचप्रकारे कॉसची किंमत. साईन आला तर ॲटोमॅटिक कॉस अपोजिट केला म्हणजे आपल्याला कॉस समजतो. त्याच वेळेस आपण या दोघांचा जर रेशो घेतला तर आपल्याला टॅन तयार होतो. टॅन बरोबर आहे. पावर टॅन का असतो नेमका? टॅन 0 किंवा टॅन थिटा साइन बाय कॉस 0/1 0, 1/2 अपॉन √3/2 मीन्स 1/√3, 1/√2 अपॉन 1/√2 1, √3/2 अपॉन 1/2 2 2 कॅन्सल, √3, 1/0 नॉट डिफाईन. तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंदात साइन कॉस टॅन याचा कोणताही अँगल सांगता आला पाहिजे. तो जर सांगता आला तरच आपल्याला प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशनचे प्रॉब्लेम येतील, नाही तर प्रॉब्लेम येणार नाहीत. हे तुम्हाला माहीत आहे. डबल रिवाईज केलं, समोर जाऊ. आता आपल्याला शिकायचं अलाइड अँगल. आता अलाइड अँगलमध्ये तुम्ही काय शिकले होते 11वीमध्ये? मी सांगितलं होतं तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही कंपाऊंड अँगल शिकले होते, साइन A + B, साइन A - B, कॉस A + B, कॉस A - B, टॅन A + B, टॅन A - B. त्याच्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा कन्सेप्ट शिकवला होता अलाइड अँगल. का असतो अलाइड अँगल? द सम ऑर डिफरन्स बिटवीन एनी 2 अँगल्स इज 0 ऑर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 90 डिग्री. The sum of any 2 or more angles is 0 or integral multiple of 90 degree. These types of angles are known as allied angle. तर या अलाइड अँगलमध्ये आपल्याला अभ्यास कोणा करायचा? अलाइड अँगल फॉर 0, अलाइड अँगल फॉर π/2 ± थिटा, पाय ± थिटा, 3π/2 ± थिटा, 2π ± थिटा. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये जर π/2 ± थिटा किंवा 3π/2 ± थिटा यापैकी कोणचा जरी अँगल असेल तर या अँगलमध्ये साइन थिटा असेल तर कॉस चेंज होतो आणि कॉस थिटा असेल तर साइन थिटा चेंज होतो. म्हणजे यापैकी कोणचा जरी एक अँगल असेल आणि त्या ठिकाणी जर साइन असेल तर उत्तर काय येणार? कॉस. कॉस असेल तर उत्तर काय येणार? साइन. ऑलरेडी शिकवलेलं आपण. त्याच प्रकारचं जर इथं टॅन असेल तर काय येणार तुमचा? कॉट. आणि कॉट असेल तर काय येणार तुमचा? टॅन. रिव्हर्सिबल. त्याचप्रकारे जर तुमचा सेक थिटा असेल तर काय डेव्हलप होईल तुमचा? कोसेक थिटा. आणि कोसेक थिटा असेल तर काय डेव्हलप होईल त्या ठिकाणी? दॅट इज सेक थिटा.
म्हणजे अलाइड अँगलमध्ये आपल्याला π/2 प्लस मायनस किंवा 3π/2 प्लस मायनस याच्यापैकी कोणता जरी अँगल आला तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन त्या ठिकाणी साईन चेंजेस करतो कॉसला, टॅन चेंजेस करतो कॉटला, सेक करतो चेंजेस कोसेकला, और व्हाईस वर्सा हे आपल्याला माहीतच पाहिजे. त्याच्यानंतर मग आपल्याला पाहायचं होतं या ठिकाणी पाय प्लस मायनस थिटा आणि 2π प्लस मायनस थिटा. या ठिकाणी पाय प्लस मायनस थिटा आणि 2π प्लस मायनस थिटा जर असेल तर साईन थिटा चेंजेस टू साईन थिटाच, कॉस थिटा चेंजेस टू कॉस थिटा आणि टॅन चेंजेस टू टॅन थिटा और एक्सेट्रा. म्हणजे जर आपल्यासमोर अलाइड अँगल येताना पाय प्लस मायनस थिटा किंवा 2π प्लस मायनस थिटा यापैकी कोणी जरी येत असेल तर साईनचा साईनच राहील, कॉसचा कॉसच राहील, टॅनचा टॅनच राहील. फक्त π/2 3π/2 असेल, प्लस असेल किंवा मायनस असेल त्या ठिकाणी त्या टर्म चेंजेस होतील. हे तुम्ही चांगल्या प्रकारे शिकलेले आहात. आपण एकदा रिव्हिजन करूच. आता राहिला प्रश्न सर यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं ठरवायचं. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठरवण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे एक कोडवर्ड शिकवला होता, ऑल स्टुडंट टेक केअर. काय शिकवलं सरांनी? ऑल स्टुडंट टेक केअर. याचा अर्थ असा आहे ऑल स्टुडंट टेक केअर. ऑल स्टुडंट टेक केअर याचा अर्थ असा होतो पहिल्या क्वाड्रंटमध्ये सर्व पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे, चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस आणि त्या ठिकाणी सेक पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला असं फ्रॅक्शन ऑफ सेकंदात सांगता आलं पाहिजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह. तुम्हाला जर विचारलं का मित्रांनो साईन कुठं पॉझिटिव्ह आहे, तुम्ही पटकन माहिती फर्स्ट आणि सेकंड. तुम्हाला जर म्हटलं त्या ठिकाणी कॉस थिटा कुठं पॉझिटिव्ह आहे, फर्स्ट अँड फोर्थ, पटकन सांगता आलं पाहिजे. जर टॅन थिटा कुठं पॉझिटिव्ह आहे, फर्स्ट अँड थर्ड. अशा प्रकारे जर तुम्हाला सांगता आलं तर तुम्हाला प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशन चांगल्या प्रकारे समजेल, वाचायचंही काम पडणार नाही. मग आता नेमका अँगल कसा कन्सिडर करायचा. हा 2π आहे तर आपण रेडियनमध्येच पाहू. याला आपण म्हणणार आहे 2π प्लस थिटा, याला म्हणणार आपण π/2 मायनस थिटा. हा आला तुमचा पहिला क्वाड्रंट. त्याच्यानंतर दुसरा क्वाड्रंट कोणचा आला तुमचा π/2 प्लस थिटा, पाय मायनस थिटा. हा आला तुमचा सेकंड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये काय असेल तुमचा पाय प्लस थिटा 3π/2 मायनस थिटा. त्याच्यानंतर चौथा क्वाड्रंट काय असेल तुमचा चौथा क्वाड्रंट पाय इकडं 2π मायनस थिटा 3π/2 प्लस थिटा, 3π/2 प्लस थिटा. हे कॉन्सेप्ट तुमचे एवढे चांगल्या प्रकारे क्लिअर पाहिजे. हे चांगल्या प्रकारे क्लिअर असले तरच तुम्हाला जनरल आणि प्रिन्सिपल सोल्युशन शोधून काढता येईल, नाही तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो. तुम्ही सांगा का सर आता आम्ही कसं करायचं. तुम्हाला मी काही प्रश्न विचारेल, चला साईन कुठं पॉझिटिव्ह सांगा. पटकन तुम्ही साईन पॉझिटिव्ह म्हटल्यावर तुमचा पहिला आणि दुसरा येतो. कॉस कुठं पॉझिटिव्ह, कॉस फर्स्ट अँड फोर्थ, बरोबर आहे. टॅन कुठं पॉझिटिव्ह आहे, फर्स्ट अँड थर्ड. आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये साईन, कॉस आणि टॅन या तिघांच्याच किमती काढणार आहे. या तिघावरून बाकीच्या 3 टर्म कशा काढायच्या ते मी प्रॉब्लेममध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल. या ठिकाणी तुम्हाला आता हा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर आहे असं समजून आपण समोर जाऊ. सरांनी शिकवलेलं आहे फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेल्या प्रिन्सिपल सोल्युशन शोधून काढा. आता तुम्हाला कालच क्लिअर केलं डेफिनेशनमध्ये, प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये जर अननोन अँगल एक्स किंवा थिटा असेल तो अननोन अँगल एक्स और थिटा सॅटिस्फाईज द कंडिशन एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 लेस दॅन 2π. हे तुम्हाला माहिती आहे की तुमचा दिलेला अलाइड अँगल हा याच्या मधातच आला पाहिजे. याच्यापेक्षा कमी किंवा जास्त आला तो अलाइड अँगल किंवा तो प्रिन्सिपल व्हॅल्यू आपल्याला घेता येत नाही. सुरुवातीला फक्त आपण पॉझिटिव्ह टर्म घेऊ. पॉझिटिव्हमध्ये साईन, कोसेक, सेक, कॉस, टॅन, कॉट असं आपण क्लासिफिकेशन करणार आहे. एकाचं एक एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर सांगतो. पहा, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग. साईन थिटा इज इक्वल टू 1/√2. तुम्हाला साईन थिटा बरोबर 1/√2 याची प्रिन्सिपल व्हॅल्यू शोधून काढायची. मग तुम्ही काय म्हटलं सर, साईन थिटा बरोबर 1/√2. मग आता तुम्हाला फ्रॅक्शन ऑफ सेकंदात सांगता आलं पाहिजे साईन थिटा बरोबर 1/2 असा कोणता थिटा आहे ज्याची व्हॅल्यू 1/√2 असते. त्यासाठी तुमच्यासमोर मी चार्ट तयार केलेला आहे. तुमचा जो 45 डिग्री असेल किंवा π/4 रेडियन असेल याची किंमत साईनची ही किती असते तुमची 1/√2. मग लगेच तुम्ही काय म्हणायचं, बट पहा इथं साईन थिटा बरोबर आहे बरोबर साईन π/4 बरोबर 1/√2. म्हणजेच काय आलं, देअर
देअरफॉर थिटा बरोबर पाय बाय 4 तुमचा पहिला प्रिन्सिपल सोल्युशनची व्हॅल्यू तयार झाली. आता तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशनच्या 2 व्हॅल्यू शोधून काढायच्या आहे. मग 2 व्हॅल्यू शोधून काढण्यासाठी दुसरी व्हॅल्यू शोधण्यासाठी आपल्याला अलाइड अँगल माहीत असला पाहिजे. बरोबर आहे. आता अलाइड अँगलमध्ये काय दिलेलं आहे पहा, साईन थिटा बरोबर साईन पाय बाय 4 म्हणजे साईन थिटाची किंमत 1/√2 आणि पॉझिटिव्ह दिलेली आहे अशी किंमत काढायची. मग अशी किंमत आपल्याला पॉझिटिव्ह देणारा कोण असेल तो सांगता आला पाहिजे. साईनची किंमत आपल्याला साईनच लागेल. मग आपल्याला साईनची किंमत साईन जर लागत असेल तर जर तुम्ही π/2 प्लस थिटा किंवा 3π/2 प्लस मायनस थिटा घेतला म्हणजे π/2 प्लस मायनस आणि 3π/2 प्लस मायनस घेतला, साईनचा कॉस तयार होतो किंवा कॉसचा साईन तयार होतो. म्हणजे आपल्याला साईनसाठी ह्या किमती घेता येणार नाही, ही किंमत घेता येणार नाही. बरोबर आहे. तुम्हाला किंमत जर घ्यायची असेल तर ही 2π प्लस थिटा पाय मायनस थिटा पाय प्लस थिटा पाय 2π मायनस थिटा घेणं पडेल. आता आपला साईन थिटा इथं पॉझिटिव्ह दिलेला आहे, मी तर सर लिहितात बा अलाइड अँगल. मग आता तुमच्या डोळ्यासमोर पहिला प्रश्न पडला बा नेमका अलाइड अँगल कोणचा सिलेक्ट करायचा. तर आपल्याला साईन थिटा ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह तो घ्यायचा. मग साईन थिटा कुठं पॉझिटिव्ह आहे, फर्स्ट आणि सेकंडमध्ये. मग फर्स्ट आणि सेकंडमध्ये नाही काय, ही एक व्हॅल्यू सिलेक्ट करू शकतो आपण आणि ही एक व्हॅल्यू सिलेक्ट करू शकतो. मग यामधली कोणची व्हॅल्यू सिलेक्ट करायची हा मोठा प्रश्न आहे. मी काय करतो, पहिले पाय मायनस थिटा करतो, नंतर तुम्हाला सांगतो 2π प्लस थिटा मी का सिलेक्ट केली नाही. मग मी पहिला अलाइड अँगलमध्ये पाय मायनस थिटा घेतला. पाय मायनस थिटामध्ये साईनची किंमत साईनच लागते. तर बा अलाइड अँगल काय आलं पहा, साईन पाय मायनस थिटा बरोबर साईन थिटा. हे बा पाय मायनस थिटा कोण्या क्वाड्रंटमध्ये, सेकंड. याच्यावरून पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठरते. साईनची किंमत काय राहणार तुमची साईनच, कारण की हा साईनच तयार करतो. हा जो असेल तो साईनचा साईन कॉसचा कॉस. साईन पाय मायनस थिटा किती आला, साईन थिटा. आता तुमचा अँगल किती आला थिटा, बट थिटा बरोबर π/4 देअरफॉर साईन पाय मायनस π/4 बरोबर साईन 3π/4. हे बा 4π मधून या ठिकाणी 4π मायनस पाय अपॉन पाय बरोबर या ठिकाणी किती आलं साईन 3π/4. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये साईन या ठिकाणी थिटा बरोबर साईन π/4 बरोबर साईन 3π/4 बरोबर 1/√2. म्हणजेच आपल्या ठिकाणी दिलेला जो अँगल आहे एक तुमचा थिटा बरोबर π/4 आला, दुसरा थिटा बरोबर 3π/4 आला. आता दोन्हीच्या दोन्ही व्हॅल्यूसुद्धा तुमच्या ह्या लाईज बिटवीन 0 to 2π आहे. π/4 सुद्धा तुमच्या 0 to 2π मध्ये थिटा 3π/4 सुद्धा आहे. आपल्याला चेक करायचं असेल तर आपण चेक करू. 3π/4 म्हणजे कसं पहा, 3π/4 3 × 45 म्हणजे किती आलं तुमचं 135 डिग्री. बरोबर आहे. आणि 135 डिग्री लाईज बिटवीन 0 to 2π और 135 डिग्री लाईज इन सेकंड क्वाड्रंट म्हणजे आपलं करेक्ट आलं या ठिकाणी. मग या ठिकाणी प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साईन थिटा बरोबर 1/√2 आर थिटा बरोबर π/4 अँड थिटा बरोबर 3π/4. म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये 2 व्हॅल्यू काढणं पडतात. एक व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट काढायची स्टँडर्ड व्हॅल्यूवरून, दुसरी व्हॅल्यू काढायची अलाइड अँगलवरून. अलाइड अँगलवरून आपण 2 किमती काढल्या. आपण एक सस्पेन्स पॉईंट ठेवला होता की सर 2π प्लस थिटा हा सुद्धा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येतो आणि पॉझिटिव्ह येतो. समजा मुलांनी जर असं घेतलं साईन 2π प्लस थिटा, त्याचं उत्तर येते साईन 2π प्लस व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ थिटा दॅट इज π/4. मग इथं किती आलं तुमचं π/4. किती आलं उत्तर पहा बरं, साईन 4 दूनी 8 8 आणि 1 9 9π/4. आता व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 9π/4 9 × 45 डिग्री. पहा 9 85 5 आले तुमचे 4 9 चौक 36 36 आणि 405. म्हणजे ही किंमत किती येऊन राहिली तुमची 405. 405 म्हणजे काय होऊन राहिली 2π पेक्षा मोठी येऊन राहिली, 360 पेक्षा मोठी येऊन राहिले. म्हणून आपण हा अँगल सिलेक्ट करू शकत नाही. म्हणून आपण कसं असेल हा अँगल सिलेक्ट करू शकत नाही. जनरल सोल्युशनमध्ये काय करायचं ते नंतर पाहू. डबल एकदा रिवाईज करतो. एका प्रॉब्लेमवर टोटल प्रॉब्लेम समजतात मित्रांनो. साईन थिटा बरोबर 1/√2 आहे. तुम्ही साईन थिटा बरोबर 1/√2 डायरेक्ट किंमत काढली थिटा बरोबर π/4. दुसरी व्हॅल्यू अलाइड अँगलनं काढायची. साईनची किंमत साईनच असते हे आपल्याला कोण शिकवते,
पाय प्लस मायनस 2 पाय प्लस मायनस. साईन थिटा कसा आहे पॉझिटिव्ह. साईन थिटा कुठं पॉझिटिव्ह आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड म्हणजे कोण पाय मायनस थिटा. कोण तुमचा पाय मायनस थिटा. मग साईन पाय मायनस थिटा बरोबर साईन थिटा म्हणजे याचं उत्तर आलं साईन 3π/4. म्हणजे एक व्हॅल्यू किती आली π/4. दुसरी व्हॅल्यू किती आली तुमची 3π/4. पण काही मुलं म्हटले नाही सर तुमचा 2π + थिटा हा सुद्धा तुमच्या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आपण जर 2π + थिटा घेतला त्यामध्ये जर π/4 ॲड केला त्याची येणारी किंमत 9π/4 होती आणि 9π/4 व्हॅल्यू आपली 2π पेक्षा मोठी आहे. त्याच्यामुळं आपण या प्रॉब्लेममध्ये 2π + थिटा घेऊ शकत नाही. अशा प्रकारे तुम्ही साईनच्या एका एक्झाम्पलवरून बाकीचे अँगल डायरेक्टली काढू शकता. डायरेक्टली समजा विद्यार्थ्यांनी ठरवलं की सर पहिलं गणित झालं आम्हाला काय करायचं थिटा बरोबर साईन थिटा बरोबर हा 1/2 घ्यायचा 1/2. मग साईन थिटा बरोबर जर 1/2 घेतला तर पहिला थिटा किती आला तुमचा π/6. दुसरा किती येईल तुमचा साईन π-π/6 बरोबर साईन 6π मधून गेले 5π/6. म्हणजे 1/2चं प्रिन्सिपल सोल्युशन कोणकोणचं आलं. पहिलं आलं π/6 आणि दुसरं आलं 5π/6. चला प्रॉब्लेम. मुलं वाटले की नाही सर आम्हाला काय करायचं अँगल हा √3 घ्यायचा. साईन थिटा बरोबर √3/2 घ्यायचा. मग साईन थिटा बरोबर √3/2 कोणाची किंमत आहे π/3. अलाइड अँगल कोण आहे तुमचा साईन π - थिटा. साईन π - थिटा म्हणजे साईन π - π/3 बरोबर किती आलं तुमचं बेरीज करा शांततेनं. 3π मधून 2π गेले बा 3π मधून π गेले किती राहिले साईन 2π/3. साईन किती आला तुमचा 2π/3. म्हणजेच याचं प्रिन्सिपल सोल्युशन कोणकोणचं आलं थिटा बरोबर π/3 अँड थिटा बरोबर 2π/3. म्हणजेच एका प्रॉब्लेमवर आपण 6 प्रॉब्लेम डेव्हलप करू शकतो एका गणितावरून. पहिल्या प्रॉब्लेममध्ये तुमचा अँगल काय घेतला सरनं 1/√2. लगेच तुमचा 1/√2 घेतला अलाइड अँगल घेतला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवला. नंतर काय केलं सरांनी की चला बाबा तुम्ही 1/2 घ्या म्हणजे π/6 घ्या त्यावरून तयार झाला. नंतर √3π2 त्याच्यावरून तयार होतो. 0 डिग्री तयार करू शकता 90 डिग्रीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तयार करू शकता. मग राहिला प्रश्न आता सरांनी सांगितलं होतं प्रिन्सिपल जनरल सोल्युशनमध्ये फक्त आपण साईन आणि कॉस घेणार आहे. साईन कॉस टॅन कोसेक सेक घेणार नाही क्वाट घेणार नाही. पण सरांनी तिथे लिहिलेलं आहे कोसेक थिटा. मग आता तुमच्या डोळ्यासमोर प्रश्न पडला का हो सर तुम्ही तर सांगून राहिले कोसेक थिटा या ठिकाणी आलेला आहे. मग आता कोसेक थिटाची किंमत जर तुम्हाला काढायची असेल तर 11वीच्या ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनमध्ये सरांनी तुम्हाला शिकवलेलं आहे की कोसेक थिटाची किंमत काय असते 1/sin थिटा. 1/sin थिटाची किंमत काय असते कोसेक थिटा. तुम्हाला जर चांगल्या प्रकारे आठवत असेल तर सरांनी तुम्हाला अशी एक केमिस्ट्रीमध्ये जशी बेन्झिन रिंग असते त्या टाईपची एक बेन्झिन रिंगवर तुम्हाला फॉर्म्युले शिकवले होते सरांनी. एकदा रिवाईज करून देतात सर अशा टाईपचं काहीतरी सरांनी स्ट्रक्चर काढलं होतं आणि मग तुम्हाला विचारलं होतं का बाबा हे कशाचं स्ट्रक्चर आहे म्हणून म्हटलं का सर हे बेन्झिनसारखं दिसते. इथं साईन होता बरोबर आहे इथं कॉस असेल इथं टॅन असेल तर साईनचा संबंध कोणाशी येतो तुमचा कोसेक थिटाशी. कोणाशी आला तुमचा कोसेक थिटाशी. कॉसचा संबंध कोणाशी आला तुमचा सेक थिटाशी. कोणाशी आला सेक थिटा. टॅनचा संबंध कोणाशी आला कॉट थिटाशी. याच्यावरून आपण नंबर ऑफ आयडेंटिटीज डेव्हलप केल्या होत्या. साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असेल किंवा साईन बरोबर 1/कोसेक कोसेक बरोबर 1/साईन साईन इंटू कोसेक बरोबर 1 टॅन इंटू कॉट बरोबर 1 कॉस इंटू सेक बरोबर 1. सांगायचं तात्पर्य असं आहे दिलेला प्रॉब्लेम आपला हा साईन कॉस आणि टॅनमध्ये असणार. आता गलतीनं समजा कोसेक आला कोसेकचं कन्व्हर्शन साईन किंवा साईनचं कन्व्हर्शन कोसेक. जर समजा कॉस आला असेल तर सेक आला असेल तर कॉस कॉट आला असेल तर टॅन. म्हणजे तुम्ही काय करणार कोसेकचं कन्व्हर्शन साईनमध्ये करणार सेकचं कन्व्हर्शन कॉसमध्ये करणार आणि कॉटचं कन्व्हर्शन हे तुमचं टॅनमध्ये करणार. मग इथं तुम्ही 4 प्रॉब्लेम तयार केले. आता सरांनी डोळ्यासमोर दिला कोसेक थिटा बरोबर 2. मग कोसेक थिटाचं कन्व्हर्शन तुम्ही कशात करणार साईन थिटामध्ये. कशात करणार तुम्ही साईन थिटामध्ये. व्हॉट इज कोसेक थिटा. कोसेक थिटा मस्ट बी इक्वल टू 1/sin थिटा और साईन थिटा बरोबर 1/कोसेक थिटा झालं. मग 1 अपॉन व्हॉट इज कोसेक थिटा 2. म्हणजे साईन थिटाची किंमत किती आलेली आहे 1/2. म्हणजे जर तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन हे कोसेकचं काढायचं असेल तरी तुम्ही कोसेकचं कन्व्हर्शन कशात करणार आहे साईनमध्ये. सेकचं कन्व्हर्शन कॉसमध्ये
कॉटचं कन्व्हर्शन टॅनमध्ये. बिलकुल लहान मुलासारखं काय झालं पहा, कोसेक बरोबर 2 तर साईन बरोबर 1/कोसेक बरोबर 1/2. आत्ताच जे रिवाईज केलं ते. आता याचं प्रिन्सिपल सोल्युशन काढण्यासाठी एक किंमत तुम्हाला डायरेक्ट येते. ती कोणची किंमत येते पहा, बट पहा काय आली, साईन थिटा बरोबर साईन π/6 बरोबर 1/2 दॅट इज थिटा बरोबर π/6 और 30 डिग्री. आता दुसरी किंमत काढायची तुम्हाला उरलेली, कोणत्या अँगलला घालायची, अलाइड अँगलला. मग अलाइड अँगलमध्ये काय असतो, साईन हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. साईन पॉझिटिव्ह कुठे कुठे आहे, फर्स्ट आणि सेकंडमध्ये. यस ऑर नो, फर्स्ट आणि सेकंडमध्ये. कुठं प्रेझेंट आहे, सेकंडमध्ये. सेकंडमध्ये काय घ्यायचं आपल्याला, आपण कोण घेऊ शकतो, π/2 3π/2 घेऊ शकतो का, नाही, कारण साईनचा कोण येतो, कॉस, कॉसचा साईन, टॅनचा कॉट. केअरफुली ऐका सगळेजण कान देऊन. आता दिलेल्या गणितामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, साईनचा साईनच पाहिजे, साईनचा साईन पाहिजे आणि पॉझिटिव्ह पाहिजे. अशी ताकदमध्ये कोणात आहे, बाय अलाइड अँगल. चला पहा कोणचा अलाइड अँगल असेल तुमचा इथं, साईन π-θ बरोबर साईन थिटा. हे बघ π-θ साईन थिटाच करतो. π- कोण्या क्वाड्रंटमध्ये, सेकंडमध्ये. म्हणजे साईन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. हे इथं आलं. बट आता कोणचा अँगल आला तुमचा, साईनचा, साईन π- तिथं पहा π/6. π/6 म्हणजे किती आला तुमचा, साईन 6π पाय गेले किती आलं, 5π/6. याचा अर्थ काय झाला, साईन π/6 बरोबर साईन 5π/6 बरोबर 1/2. रिप्रेझेंटेशन रायटिंग प्रॅक्टिस एकदम सुंदर असली पाहिजे. इथं बरोबर ही किंमत घ्या, डायरेक्ट घ्या, अलाइड अँगल घ्या, दोन्ही किंमती इक्वेट करा. याचा अर्थ असा झाला, थिटा बरोबर π/6 अँड थिटा बरोबर 5π/6 आर प्रिन्सिपल सोल्युशन, पी सोल्युशन ऑफ द गिवन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. जे आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन दिलेलं आहे कोसेक थिटा बरोबर 2, त्या कोसेक थिटा बरोबर 2चं प्रिन्सिपल सोल्युशन हे थिटा बरोबर π/6 आणि 5π/6 आलं. आता मनातल्या मनात चेक कराय बरोबर आहे का चूक आहे. π/6 म्हणजे किती डिग्री, 30 डिग्री. पहा या दोघांच्या मधात आहे 0 आणि 360च्या. 5π/6 म्हणजे काय, π/6 म्हणजे 30 डिग्री, 30 मल्टिप्लायडेड बाय 5 म्हणजे किती, 150 डिग्री. 150 डिग्रीसुद्धा याच्या मधात येतो. बरोबर आहे. म्हणजे पहा इतका सोपा कन्सेप्ट होता. पूर्ण प्रिन्सिपल आणि जनरल सोल्युशन जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर पहिले प्रिन्सिपल सोल्युशनची डेफिनेशन, जनरल सोल्युशनची डेफिनेशन, त्याच्यानंतर रिव्हिजन पॉईंट, स्टँडर्ड अँगल असतील, अलाइड अँगल असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल, त्याच्यानंतर प्रॉब्लेमला सुरुवात करायची. एक GR लक्षात ठेवायचा, दिलेला प्रॉब्लेम साईन कॉस टॅनमध्ये आणायचा. पहिला रूल, जर समजा कोसेक आला तर साईनमध्ये कन्वर्ट करा, सेक आला तर कॉसमध्ये कन्वर्ट करा, कॉट आला तर टॅनमध्ये कन्वर्ट करा आणि मग दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. आता पहिले सुरुवातीला सर पॉझिटिव्ह सांगणार आहे, एक साईनचं, एक कोसेकचं, एक कॉसचं, एक सेकचं, एक टॅनचं, एक कॉटचं. पॉझिटिव्ह गणित जर दिलेले असतील म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणजे कोसेक थिटा बरोबर 2, साईन थिटा बरोबर समथिंग अशी पॉझिटिव्ह टर्म दिलेली असेल, ऐका केअरफुली, GR आहे, पॉझिटिव्ह टर्म दिलेली असेल, एक किंमत डायरेक्टली घ्यायची स्टँडर्ड अँगलवरून, दुसरी कशावरून घ्यायची, अलाइडवरून. आता सेक, कॉस, टॅन, कॉट. प्रॉब्लेम बनून राहिला कॉसेक्स बरोबर 1/2. या कॉसेक्स बरोबर 1/2 याचा आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन शोधून काढायचं आहे. याचं प्रिन्सिपल सोल्युशन शोधून काढण्यासाठी तुम्ही जो एक्स वापरलेला आहे, मी कालच सांगितलं, एक्स, थिटा, वाय कोणताही व्हेरिएबल त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकतात. या ठिकाणी जो कॉसेक्स बरोबर 1/2 आला, यामध्ये सुरुवातीला आपल्याला त्याचा स्टँडर्ड अँगल शोधून काढता आला पाहिजे. आता कॉसेक्स बरोबर 1/2 साईनचा इन्व्हर्स आहे. हा साईनचा इन्व्हर्स असल्यामुळं साईन π/6ची किंमत 1/2 असते. तर ही किंमत काय असेल, कॉसेक्स बरोबर 1/2 देअरफॉर थिटा बरोबर π/3. आता मी गलतीने थिटा घेतलेला आहे, तुम्ही जर इथं थिटा असेल तर थिटा घ्या, एक्स असेल तर एक्स घ्या. म्हणजे या ठिकाणी काय येईल, एक्स बरोबर π/3 म्हणजे देअरफॉर कॉस π/3 बरोबर 1/2. कॉस π/3 बरोबर किती आला तुमचा, 1/2. चला तुमची एक किंमत डायरेक्ट काढली. आत्ता तुमचा जो चार्ट होता त्या चार्टवरून तुम्ही तयार केलं की कॉस π/3 याची व्हॅल्यू ही तुमची 1/2 असते. आता मला काय करायचं, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये दुसरी किंमत शोधून काढायची. दुसरी किंमत कोणाच्या मदतीने शोधून काढायची, बाय अलाइड अँगल.
आता तुम्हाला अलाइड अँगल कोणचा घ्यायचा, कॉसची किंमत कॉसच आहे. मग कॉसची किंमत कॉस कोणाकोणामध्ये ताकद आहे पहा तशी. एक आहे तुमचा पाय प्लस मायनस थिटा, दुसरा आहे तुमचा 2π प्लस मायनस थिटा. आता या ठिकाणी पाय प्लस मायनस थिटा आणि 2π प्लस मायनस थिटा आला. तुमचा कॉस हा पॉझिटिव्ह कुठं असेल, फर्स्ट आणि फोर्थमध्ये. फर्स्टमध्ये घेतल्यावर काय होते, तो 360पेक्षा जास्त अँगल येऊन राहिला. एक कंप्लीट रोटेशन करतो 2πमध्ये. म्हणजे आपण कोणचा क्वाड्रंट निवडणार या ठिकाणी, फोर्थ क्वाड्रंट. कोणचा क्वाड्रंट, फोर्थ. ऑल स्टुडंट टेक केअर काय सांगतो, फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. मग फोर्थ क्वाड्रंटमध्ये आपण कोणता अँगल घेणार आहे पहा, फोर्थ क्वाड्रंटमध्ये बाय अलाइड अँगल कॉस, बरोबर आहे. एक तुमचा पाय प्लस थिटा, पाय मायनस थिटा, हा तुमचा कोणता क्वाड्रंट येऊन राहिला त्या ठिकाणी, थर्डवाला. मग फोर्थ क्वाड्रंट कोणता येईल, कॉस 2π मायनस थिटा बरोबर कॉस थिटा. हे आपलं हे करेक्ट आहे का रॉंग आहे आपण चेक करू शकतो. चुकलं तरी आपण याला करेक्ट किंवा रॉंग पाहण्यासाठी आपलं टेक्निक आहे. सुरुवातीला लिहिलं कॉस 2π मायनस थिटा. व्हॉट इज 2π मायनस थिटा, फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह. कोणचा अँगल आला पहा तुमचा, कॉस 2π मायनस थिटा किती आलेला आहे तुमचा, π/3. थिटा किती आला तुमचा, π/3. π/3 आला म्हणजे या ठिकाणी काय येईल पहा तुमचा कॉस. इथं आले तुमचे 6 पायमधून पाय गेले म्हणजे किती राहिलं, 5π/6. किती आलं तुमच्या या ठिकाणी, 5π/6. देअरफॉर कॉस π/3 इज इक्विव्हॅलंट टू कॉस 5π/6 मस्ट बी इक्वल टू 1/2. आता आपल्या दोन्हीच्या दोन्ही किमती ज्या आल्या प्रिन्सिपल व्हॅल्यू, ते आपल्याला चेक करायच्या कंडिशन सॅटिस्फाय करतात का. तर पहिली किंमत कोणची आली तुमची पहा, x बरोबर π/3, दुसरी आली x बरोबर 5π/6. हा 30 डिग्री आला आणि हा किती येऊन राहिला तुमचा 30 × 5 म्हणजे 150. हे दोन्हीचे दोन्ही अँगल सॅटिस्फाय द कंडिशन x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 लेस दॅन 2π. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू या दोघांच्या मधात डिपेंड आहे. याचा अर्थ देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन आर कोणकोणचे आले पहा, x बरोबर π/3 आणि x बरोबर किती आलं 5π/6. x बरोबर π/3 आणि x बरोबर 5π/6 हे आलं त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन. आता तुम्ही कोणकोणचे प्रॉब्लेम डेव्हलप करू शकता पहा बरं. तुम्ही cos 6ची किंमत घेतली होती 1/2. आता तुम्ही cos 6ची किंमत काय घेऊ शकतात, cos 6ची किंमत घेऊ शकतात तुम्ही √3/2, cos x बरोबर 1/√2, cos x बरोबर 1 आणि cos x बरोबर 0. असे नंबर ऑफ प्रॉब्लेम आपल्याला डेव्हलप झाले. हे बघ, cos x बरोबर √3/2 जर आलेला असेल तर x जागी कोण येईल, π/6. cos x बरोबर 1/√2 आलेला असेल तर x जागी कोण येईल, π/4. cos x बरोबर 1 आलेला असेल तर या ठिकाणी कोण येईल, तुमचा 0 डिग्रीचा अँगल येईल. या प्रकारे तुम्ही नंबर ऑफ प्रॉब्लेम त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतात. आता तुम्ही कॉसचा प्रॉब्लेम तयार केला. सरांनी पहिले सांगितलं तुम्हाला दिलेले प्रॉब्लेम तुमचे साईन कॉस टॅनमध्ये असणार. जर कोसेकमध्ये आलात कशात कन्वर्ट केलं होतं तुम्ही, साईनमध्ये. आता कोण आलेलं आहे तुमचा सेकचं कन्वर्शन कशात करणार तुम्ही, कोसेकमध्ये. आत्ता आपण रिव्हिजन घेतली होती पहा, लेट cos x must be equal to 1/sec x must be equal to 1/√2. म्हणजेच आपल्या सेकचं कन्वर्शन कशात झालं, कॉसमध्ये. मग cos x ची किंमत किती आली तुमची 1/√2. मग cos x ची किंमत जर तुमची 1/√2 आलेली असेल तर असा कोणचा अँगल आहे ज्याची व्हॅल्यू 1/√2 असते, cos π/4 मस्ट बी इक्वल टू 1/√2 दॅट इज x बरोबर π/4. म्हणजे आपली पहिली व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट काढता आली स्टँडर्डवरून, तो तुमचा चार्ट येतो. आता राहिली तुमची दुसरी व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्ही काय करणार, अलाइड अँगल घेणार. अलाइड अँगलमध्ये कोणकोणचे घेणार, π± किंवा 2π ±. आता आपल्या प्रॉब्लेममध्ये काय आलेलं आहे या ठिकाणी, सेक आणि कॉस आला. सेक आणि कॉस कोण्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह, फोर्थमध्ये पॉझिटिव्ह. फोर्थमध्ये पॉझिटिव्ह म्हणजे बाय अलाइड अँगल. काय म्हटलं सर, अलाइड अँगल. कॉस 2π - थिटा बरोबर कॉस थिटा. कॉस 2π - π/4 बरोबर कॉस 7π/4. 4 दुनी 8. हे सांगत नाही तुम्हाला समजलं पाहिजे. 4 दुनी 8. 8π मधून पाय गेले 7π
π/4 आलं. म्हणजे या ठिकाणी तुमची व्हॅल्यू किती आली पहा, cos π/4 cos 7π/4 बरोबर 1/√2. म्हणजेच तुमचा येणारा जो अँगल आहे तो अँगल आला π/4 किंवा 7π/4. इथं तुम्ही एक्स किंवा थिटा कोणताही अँगल कन्सिडर करू शकता. मग आता तुम्हाला एक चेक करायचं, दिलेली किंमत बरोबर आहे का चूक आहे. मग तुम्ही 7π/4 π/4 म्हणजे किती 45 × 7. चला इथं आले 5 3 315 किती आलं तुमचं उत्तर 315. हे 315 जी किंमत आहे ही किंमत कुठं लाय झालेली तुमची 0 to 2π मध्ये. म्हणजे ही किंमत व्हॅलिड आहे, ही किंमतसुद्धा व्हॅलिड आहे. म्हणजे sec x बरोबर √2 या गणिताचं प्रिन्सिपल सोल्युशन हे कोणकोणचं आलं मित्रांनो, x बरोबर π/4 आणि x बरोबर 7π/4 हे झाले प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस आणि सेक. डबल तेच रिपीट केलं. जर सेक आला तर कॉसमध्ये कन्वर्ट करा, बरोबर आहे. कोसेक आला तर साईनमध्ये कन्वर्ट करा, कॉट आला तर टॅनमध्ये कन्वर्ट करा, बाकीचे डायरेक्टली घ्या. इथं प्रॉब्लेम आलेला आहे tan x बरोबर √3. लेट tan x बरोबर √3 tan x बरोबर tan π/3 बरोबर √3 म्हणजे x बरोबर π/3. तुम्हाला सांगितलेलं आहे पॉझिटिव्ह टर्ममध्ये एक डायरेक्ट भेटते, दुसरा काढायचा अलाइड अँगलनं. आता टॅन पॉझिटिव्ह कुठं कुठं आहे लवकर पहा. टॅन पॉझिटिव्ह आहे फर्स्ट आणि थर्डमध्ये, बरोबर आहे. थर्डमधला कोणता घ्यायचा पहा तुम्हाला, बाय अलाइड अँगल. बाय कोणचा अँगल, अलाइड अँगल टॅन, बरोबर आहे. पाय प्लस थिटा बरोबर टॅन थिटा. तुम्हाला शिकवलेलं आहे सरांनी पाय प्लस थिटा. थर्ड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. व्हॉट इज टॅन पाय प्लस थिटा, मस्ट बी इक्वल टू टॅन थिटा. तुमचा थिटा किती आलेला आहे या ठिकाणी π/3. म्हणजे अलाइड अँगल काय येईल, टॅन पाय प्लस π/3 मस्ट बी इक्वल टू टॅन 4π/3. म्हणजेच काय आलं पहा, टॅन π/3 बरोबर टॅन 4π/3 बरोबर √3. म्हणजे पहिली व्हॅल्यू किती आली तुमची π/3, दुसरी व्हॅल्यू किती आली 4π/3. चेक करा दोन्ही व्हॅल्यू 0 to 2π मध्ये आहे का. हे व्हॅल्यू तर 0 to 2π मध्ये आहे. π/3 म्हणजे किती डिग्री 60 × 4 म्हणजे किती तुमचं आलं 240 आहे तुमचा 360पेक्षा लहान आहे का, हो. म्हणजे दोन्ही प्रॉब्लेम तुमचे करेक्ट आहे. म्हणजे याचं प्रिन्सिपल सोल्युशन पी म्हणजे कोण, प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ गिव्हन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स आर x बरोबर π/3 अँड x बरोबर 4π/3. आता तुम्हाला मनान प्रॉब्लेम तयार करायचे, काय करायचं, अँगल चेंज करत जायचं. पहिल्यामध्ये अँगल कोण आला तुमचा √3 नंतर कोण येईल तुमचा 1/√3 1 0. या प्रकारे तुम्ही नंबर ऑफ प्रॉब्लेम त्या ठिकाणी डेव्हलप करू शकता. साईनचा कोसेकचा, सेकचा कॉसचा, एक टॅन, आता एक राहिला कॉट. मग चला कॉटचं प्रिन्सिपल सोल्युशन काढण्यासाठी कॉट थिटाची किंमत जर √3 असेल तर वी नो टॅन थिटा काय असतो 1/cot. आत्ता रिव्हिजन केलेले आपण 1/cot. मग कॉट किती दिलेला आहे √3 म्हणजे हा किती आलेला आहे 1/√3. मग इथं टॅन थिटाची किंमत 1/√3 आली. असा कोणचा अँगल आहे ज्याची किंमत 1/√3 असते, π/6 किंवा 30 डिग्री. म्हणजे टॅन π/6 बरोबर किती आला 1/√3. म्हणजे एक्स बरोबर कोण आला π/6. म्हणजे पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन हे π/6 आलं. आता दुसरं प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं, कोणाच्या मदतीने काढायचं, अलाइड अँगलच्या. मग कोणचा अलाइड अँगल घ्यायचा, टॅन कसा आहे पॉझिटिव्ह. टॅन पॉझिटिव्ह कुठं कुठं असेल, फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये घेतल्यानंतर 360 नंतर रिपीट होतो, तो घेता येणार नाही. म्हणजे आपण कोणचा घेणार त्या ठिकाणी थर्ड क्वाड्रंट. मग बाय अलाइड अँगल, कोणचा अँगल, अलाइड अँगल. मग अलाइड अँगलमध्ये काय झालं पहा तुमचं, टॅन पाय प्लस थिटा बरोबर टॅन थिटा. टॅन व्हॉट इज थिटा, दॅट इज π/6 बरोबर टॅन किती आलं 7π/6. म्हणजे याचा अर्थ काय झालं, टॅन π/6 असेल किंवा टॅन 7π/6 असेल, याची व्हॅल्यू आली 1/√3. ही किंमत आपली 0 to 360च्या मधात आहे. ही किंमत आपल्याला चेक करायची. ही किंमत आपण तोंडी चेक करणार आहे. π/6 म्हणजे 30 डिग्री, 30 × 7 म्हणजे किती आलं 210. 210 लाईज बिटवीन 0 to 2π.
देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉट थिटा बरोबर √3 किंवा कॉस एक्स बरोबर √3 आर एक्स बरोबर π/6 आणि एक्स बरोबर 7 π/6. या पूर्ण एक्झाम्पलमध्ये तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन काढण्याची सरांनी टेक्निक शिकवलेली आहे. डबल एकदा सर रिपीट करतात, नेमकं कशा व्हॅल्यू काढायच्या. तुम्हाला साईन कॉस टॅनमध्ये जर गणित दिलेलं असेल तर पहिलं गणित साईन कॉस टॅनमध्ये कन्वर्ट करा. जर सेक कोसेक क्वाट आलेला असेल, सेकचं कॉसमध्ये करा, कोसेकचं साईनमध्ये करा, क्वाटचं टॅनमध्ये करा. पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, एक प्रिन्सिपल व्हॅल्यू आपण डायरेक्ट काढायची स्टँडर्ड व्हॅल्यू. दुसरी प्रिन्सिपल व्हॅल्यू ही अलाइड अँगलच्या मदतीनं शोधून काढायची. बस या प्रकारे जर तुम्ही रूल फॉलो केले तर तुम्हाला पूर्ण प्रॉब्लेम समजतील. आजच्या पिरियडमध्ये सरांनी तुम्हाला पॉझिटिव्ह टर्मच्या टिग्नॉमेट्रिक इक्वेशनचे प्रिन्सिपल व्हॅल्यू शोधून काढायला शिकवल्या.